नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजतन व संवर्धन शब्दलेखन इतिहासाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या स्वराज्य, लोककल्याण, शौर्य, न्याय आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. तसेच गड किल्ल्यांचे संवर्धन आणि युवा पिढीत राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. मी डॉक्टर मनीष राजाराम पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा माध्यमिक, जिल्हा परिषद धुळे. आज 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या तसंच जिल्हा परिषदा या कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यासंदर्भातल्या दिनांक 1 जून 2021च्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार आज अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा गुढी उभारून, एक उंच गुढी उभारून या कार्यालयात जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व HOD यांच्या उपस्थितीत आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असं सोहळ्याचं या ठिकाणी आज उद्घाटन करण्यात आलं. आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष आदरणीय साबळे साहेब, साप्रवी डिप्टी CO आणि सर्व HOD या ठिकाणी उपस्थित होते. आजच्या ह्या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व म्हणजे ज्यांनी ह्या रयतेला, या राज्याला दिशा दिली असे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे दैवत आहेत. आणि अशा दैवताचं राज्याभिषेक हा 6 जून 1674 रायगडावर झाला आणि त्याची प्रचिती म्हणून हा प्रत्येक कार्यालयामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी हा साजरा करण्यात आला. आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मी आपल्या सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराज. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.